शेतकऱ्यांना पिकवलेली केळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कृष्णा फ्रेश केळी। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे शेतकऱ्याची जे केळी आहे ते शेतीपासून ते मार्केटपर्यंत कशी जाते आणि ते केळी नॅचरली कशी पिकवली जाते आणि मार्केटपर्यंत कशी जाते ते तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवणार आहे। तर चला मग। केळीचे रोप लागवडीपासून 11-12 महिन्यांनी केळी तोडायला तयार होते। केळीवर हलका पिवळसरपणा दिसला की घास तोडायची असते आणि हे घास तोडायची पण एक टायमिंग असते। आपण सकाळी किंवा सायंकाळी हे घास तोडायचे असते। आता हे घास कापून झाल्यानंतर या घासेला त्यालाच आपण फणी म्हणू शकता आणि या फणी मधून थोडंसं चिकटपणा किंवा पाणी येते। आता हे चिकटपणा गायब करण्यासाठी आपल्याला 2 टोपल्याची गरज असते, ज्यामध्ये आपण पहिल्या टोपल्यामध्ये यूज करणार आहोत तुरटी आणि निरमा। तुरटीलाच आपण पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट म्हणतात। तुरटीचा उपयोग आपण मधील चिकटपणा व पाणी निघून जाण्यासाठी करतो आणि त्याचबरोबर निरम्याचा यूज आपण धूळ माती किंवा मळ जे की केळीवर असते ते साफ होते। आणि दुसरं टोपलं आहे त्यामध्ये आपण शॅम्पू उपयोग केला आहे। शॅम्पूचा उपयोग आपण केळीला साफ करण्यासाठी व केळीवर चमक येण्यासाठी करतो आणि या पाण्यातून काढल्यानंतर केळी लगेच कॅरेट मध्ये भरली जाते। मनकटाचं जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट हो आज दिवा ते उतेज धावलं तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू। आता हे कच्च्या केळीची गाडी आपण आपल्या गोदाममध्ये नेणार आहोत। तर सगळ्यात पहिले एक कॅरेट काढून कंटेनर मध्ये व्यवस्थितपणे रचून ठेवले जाते। आता केळी पिकवण्यासाठी आपल्याला तापमान लागते 18 ते 20 डिग्री सेल्सिअस। त्यासाठी आपल्याला एसी ची गरज आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथिलीन गॅस लागेल। इथिलीन गॅसला रायपनिंग हार्मोन म्हणून पण ओळखले जाते। आता तुम्ही म्हणत असाल इथिलीन गॅसचं काय काम आहे इथे, तर याचे खूप सारे फायदे आहेत। तर सगळ्यात पहिले केळी जी आहे ते लवकर सडणार नाही, त्याचबरोबर सगळी केळी एकदाच पिवळी होईल आणि मार्केटला जायला पण तयार होईल। आता ते इथिलीन गॅस कंटेनर मध्ये 100 ते 150 ppm सोडायला पाहिजेत, जेणेकरून कच्ची केळी लवकरात लवकर पिकेल आणि त्याचबरोबर मार्केटला जायला एकदम परफेक्ट टाइमवर तयार होईल आणि सगळी केळी एकदाच पिवळी पडते। आता हे इथिलीन गॅस आपल्याला 24 तास सोडावे लागते कंटेनर मध्ये आणि उरलेल्या 2-3 दिवसामध्ये केळीला थंड हवेमध्ये ठेवले जाते की म्हणजे आपण इथे यूज करणार आहोत एसी। आणि 3-4 कालावधीच्या नंतर केळी मार्केटला जायला रेडी होते आणि हे सकाळी 5 वाजता केळी ट्रान्सफर केली जाते पूर्ण नांदेड मध्ये। शेतकऱ्यांना पिकवलेली केळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कृष्णा फ्रेश केळी। नमस्कार, मी केशव पाटील इजळीकर। नांदेडमधील ग्राहकांना आमची कृष्णा फ्रेश केळी जर कोणाला विकत घ्यायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर आमचे नांदेडमध्ये ठिकठिकाणी स्टॉल आहेत। नमस्कार चौक, छत्रपती चौक, आनंदनगर, भाग्यनगर असे 15 ते 20 स्टॉल आहेत। ज्यांना कोणाला आपली कृष्णा फ्रेश केळी निरोगी आणि नॅचरल पद्धतीने पिकवली, जे आरोग्यास हानिकारक बिलकुल नाही।